नव्यानं लागू केलेले कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरातही मोर्चा काढण्यात आला। सोलापुरातील दत्तनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता। या देशातल्या भांडवलदारांना खुश करण्याकरता केंद्र आणि राज्य सरकारने सगळ्या कामगार कायद्यात बदल करून कामगाराच्या पोटावर त्यांनी माती घातलेला आहे। अमेरिकेबरोबर व्यापार करार केला। या देशातला शेतकरी कधी नव्हे इतका भरडला जाणार आहे शेतकरी। म्हणून आज देशातला शेतकरी, कामगार, कर्मचारी हे सगळे लढ्याच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि जोपर्यंत हे कायदे परत घेणार नाहीत तोपर्यंत हा लढा चालणार आहे। कामगार विरोधी कायदे रद्द करा अशी मागणी येत आज देशभरामध्ये कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिलेला आहे आणि देशभरामध्ये कामगार संघटना ज्या आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या सोलापुरात आहे आणि सोलापुरात देखील सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन तर्फे मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। माजी आमदार नरसय्या आडम यांच्या उपस्थितीमध्ये काही वेळामध्ये या मोर्चाचं भव्य जाहीर सभामध्ये रूपांतर होणार आहे। मात्र त्यापूर्वी सोलापुरातल्या दत्तनगर परिसरातून हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। माझ्यासोबत कामगार संघटनांचे पदाधिकारी आहेत। मला सांगा काय नेमकी भूमिका आहे, कशासाठी मोर्चा काढताय? केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025ला देशामध्ये 4 श्रमसंहिता जाहीर केलेल्या आहेत। श्रमिकांनी गेली 100 वर्षामध्ये लढून मिळवलेले जे 44 कामगार कायदे आहेत त्याच्यापैकी 29 कायद्याचा त्यात समावेश केलेला आहे। या श्रमसंहिता लागू झाल्यामुळं कामगारांना न्याय मिळणार नाहीये आणि त्या 4 श्रमसंहिता ज्या आहेत त्या भांडवलदारांच्या आणि मालकधार्जिण्या आहेत। म्हणून राष्ट्रीय पातळीवरील ज्या केंद्रीय कामगार संघटना आहेत त्यांनी आज त्याला विरोध करण्यासाठी आंदोलनाची हाक दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.